कागदाचं 2020चं जे कोरोना वर्ष आहे तेच फक्त नाही, 2021ला पण आम्ही 6 जण गेलो. 22ला तर व्यवस्थित झालं, 23ला 24ला. आता मनोदय आहे की 50वं वर्ष आमचं चांगलं साजरे करत आहे. पण असं ही प्रस्तावना पूर्ण कल्पना दिली आमचे सहकारी आमचा संतोष सोनार सर यांनी. बरोबर 30 दिवस अतिशय सुंदर पद्धतीनं सगळ्यांच्या सहकार्यानं, कारण हा खेळ नाही आहे केल्याचा. पंढरीच्या वारीचा असो किंवा शाळेत असो, दह्याडी जसा एक मुलगा फोडताना दिसतो पण तो कुणाच्या खांद्यावर उभा असतो तर त्या बलकट माणसाच्या खांद्यावर असतो. तसं हे जरी प्रमुख या नात्याने एक महिना त्यांनी काम केलं किंवा मी सुद्धा शाळा प्रमुख या नात्याने जरी काम करत असतो तरी पण मला सगळ्यांचा सहभाग लागल्याशिवाय कधीच काही पूर्ण होत नाही. खूप खूप धन्यवाद. आजपासून मी हजर झालो. माझी एवढच्या अधिकारामध्ये जी रजा असते, मी अधीक्षकांच्या अधिकारांची अजून रजा कधी घेतली नाही. मी 35 दिवसापेक्षा असतो, पण माझी 31-30 दिवसाच्या हातात मी एवढच्या रजा असते. त्याप्रमाणे मी त्यांनाही कळवलं, शाळेलाही कळवलं. मी आलो, हजर झालो. सगळ्यांना खूप धन्यवाद. आमच्या लक्ष्मी या लताताई आहेत बालवाडी, तर त्यांनी पण आमच्या सगळ्यांना सहकार्य केलं. आमची नवीन ही छोटी ताई आहे सुनीताताई, मराठी कटके सुनीता दत्तात्रय कटके. आमच्या वाडेकर बाई आहेत, त्यांना मी शुभेच्छा देतो. तुम्हाला आता 1 ऑगस्टपासून सेवानिवृत्ती पूर्ण होत आहे तुमची. 1 ऑगस्टपासून तुम्ही सेवानिवृत्त होत आहे. बरे आपले अजून 8-10 दिवस आहेत, चांगलं या. बघा मला एवढंच कळतं की मी शाळेत आल्यावर मी शाळेत आहे, मग मला बाकीचं वैयक्तिक माहीत नाही. वैयक्तिक काय असेल ते मागतो, पण शाळेत आल्यावर आपण त्याला न्याय द्यायचा आहे. मी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगतो असं नाही, पण मी आता शाळेत आलो ना तर मी माझ्या शाळेत आहे. मग माझं ते वैयक्तिक असं तसं काय नाही. आणि ज्याला जसं काम आहे तसं त्याला फळ आहे. प्रत्येकाच्या जेवढं मी वारी केली, आता माझ्यात काही बदल नाही झाला. वारी म्हणजे काय आहे तर वारी म्हणजे परिवर्तन आहे. वारी म्हणजे केवळ टाळ कुटणं आणि भजन म्हणणं आणि ओरडणं आणि चालणं नाही. वारी म्हणजे आयुष्यातलं होणारं परिवर्तन. मी 15 वर्षापूर्वीची वारी आणि आताची वारी मला नक्कीच फरक माहिती आहे. गेल्या वर्षाच्या वारीमध्ये माझ्या आताच्या वारीमध्ये अतिशय फरक आहे. माझ्यामध्ये काही चांगुलपणा अधिक वाढला म्हणजे ती वारी श्रेष्ठ झाली. कारण वारी ही साधू संतांच्या संगतीनं होत असते. तिथे अनेक संतांच्या पालख्या असतात. अनेक महाराष्ट्रातल्या जेवढ्या पालख्या असतात, संत असतात, ते तिथं त्यांचं असतं. तो संतांचा मेळा असतो, नारदांचा मेळा असतो पंढरपूर नगरीमध्ये. म्हणजे एकदा गेट ऑफ इंडियापासून मी गेल्यानंतर तिथं आळंदीपासून अनेक संतांच्या अनेक गावातून महाराष्ट्रातल्या लाखो, आता तर यावर्षी 15 लाखाची संख्या होती. त्यामुळे कदाचित फोन करणं, नेटवर्क करणं, आमच्या सरांनी चांगलं सहकार्य केलं. मला MDM वगैरे भरायचं, पण आता नेटवर्कच नसेल तिथं. 15 लाख लोक, 15 लाखाचा फोन, 15 लाखाला नेटवर्क कसं मिळणार. पण तरी माझ्यापर्यंत जेवढं होईल तेवढं सहकार्य करत राहील. सर्वांना मला धन्यवाद द्यायचे की तुम्ही 1 महिना अतिशय चांगल्या पद्धतीनं, मी केवळ लताताईचंच नाव घेतच नाही, आमच्या वाडेकर आहे, अस्वले आहेत, आमची लक्ष्मीताई आहे, स्वदालीताई आहे, आमची आरती आहे. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आमच्या वाडेकर बाईंना पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावो, आनंदी जावो, निरोगी जावो ही प्रभूचरणी प्रार्थना. अजून 8 दिवस आहेत त्याच्या कार्याला. तर खूप धन्यवाद. असंच सगळ्यांचं सहकार्य. माझी एकच विनंती आहे की आपण शाळेत आल्यावर आपली जी जबाबदारी आहे, कर्तव्यपूर्ती आहे, ती पहिले प्राधान्य करायची. पाऊस हा येत असतो, पावसाचं काम पाऊस करत असतो, आपलं काम आपण करत राहायचं. समजा पाऊस खूप आला मग आई जेवण करायचं थांबते का? आता तुम्ही पत्नी आहात, मग पाऊस नाही काही जेवण करत थांबाल का? नाही करणार. पाऊस पावसाचं काम करतो. आपल्याला जी जबाबदारी आहे त्याचं आपल्याला मोल आहे. भले 19-20 असेल, कमी असेल, पण ते मोल आहे. त्याचं तुम्ही सतत लक्षात असू द्या की आपल्याला कामाची पूर्तता करणं गरजेचं आहे. खूप धन्यवाद माऊली. सगळ्यांनी मला एकदा रामकृष्ण आहे. आणि आता 2 शब्द काय, तुम्हाला कसं वाटलं 1 महिना आमचा संत